तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 2 प्राग ऐतिहासिक काळ या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा, या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमावरती सर्व व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, दुसरा पाठ आहे प्राग ऐतिहासिक काळ. स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 नावे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. उत्तर आहे दख्खनचे पठार. दुसरा प्रश्न आहे भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. उत्तर आहे मध्य भारतातील विस्तृत पठार व गंगा यमुनाच्या दुआबाचा मैदानी प्रदेश. तिसरा प्रश्न आहे लिपीचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ. प्राग ऐतिहासिक काळ. चौथा प्रश्न आहे दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक. उत्तर आहे B.P. बोपर्डीकर. पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. पहिला प्रश्न पुरा अश्मयुग. योग्य उत्तर अग्नीचा शोध. दुसरा प्रश्न मध्य अश्मयुग. योग्य उत्तर मोठे धारदार हत्यार. तिसरा प्रश्न नवा अश्मयुग. योग्य उत्तर शेती तंत्रात प्रगती. चौथा प्रश्न ताम्र पाषाण युग. योग्य उत्तर चाकाचा शोध. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 खालील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये मध्य अश्मयुग, नवा अश्मयुग यांच्या वैशिष्ट्यांवर आधारित खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. पहिलं निवास. मध्य अश्मयुग गुहा, नवा अश्मयुग नदीकाठी सुपीक प्रदेश. दुसरं आहे व्यवसाय. मध्य अश्मयुग शिकार व मासेमारी, नवा अश्मयुग शेती पशुपालन. तिसरं आहे साधने. मध्य अश्मयुग लहान आकाराची हत्यारे, नवा अश्मयुग कुऱ्हाड. चौथं आहे कला. मध्य अश्मयुग शिंगे किंवा हडांपासून हत्यारे, नवा अश्मयुग मातीची रंगीत भांडी. पाचवं आहे जीवनशैली. मध्य अश्मयुग भटकंती, नवा अश्मयुग एकाच जागेवर स्थायिक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. पहिला प्रश्न जॉर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. दिलेलं विधान हे चुकीचं विधान आहे. योग्य विधान दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 नेवासा येथे जॉर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. दिलेलं विधान हे चुकीचं विधान आहे. योग्य विधान ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे पहिले पुरावे जॉर्वे येथे सापडले. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील आद्य शेतकरी यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. दिलेलं विधान हे चुकीचं विधान आहे. योग्य विधान सावदळा संस्कृती महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक सर्वात जुनी संस्कृती आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न नवा अश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. उत्तर नवा अश्मयुगातील सर्वात मोठा बदल म्हणजे शेतीच्या तंत्रात झालेली प्रगती. या काळात पेरणी करण्यापासून ते कापणी करण्यापर्यंत मानवाला एका ठिकाणी राहणे भाग होते. त्यामुळे काही काळ तो एका ठिकाणी राहू लागला. त्यातूनच हळूहळू गाव वसाहतींचा उदय झाला. कल्पकतेने माणूस अनेक क्षेत्रात प्रगती करू लागला. जड ओझी वाहण्यासाठी प्राण्यांचा उपयोग करू लागला. नक्षीकाम केलेली भांडी, विणकाम, पाण्यात तरंगणाऱ्या लाकडाच्या होड्या हे सर्व नव अश्मयुगात शिकला. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. उत्तर ताम्रपाषाण युगात मानवाला
तांबे या धातूचा शोध लागला. तसेच या काळात दगडाच्या हत्यारांचाही उपयोग केला जात होता. त्याचबरोबर या काळात चाकाचा शोध लागला. चाकाच्या शोधामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. यामुळे व्यापार उद्योग वाढला. कौशल्यावर आधारित लाकूड काम, धातू काम असे व्यवसाय सुरू झाले. त्यातून व्यापारी केंद्र तयार झाले आणि त्यांचा विस्तार होऊन नगर निर्माण झाली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक ब. खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. पहिला प्रश्न, पुराश्मयुग. पहिलं वैशिष्ट्य, पुराश्मयुगातील मानव पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. तो गुहांमध्ये किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यावर राहत होता. दुसरं वैशिष्ट्य, पुराश्मयुगात चाकाचा शोध लागला. दुसरा प्रश्न, मध्याश्मयुग. पहिले वैशिष्ट्य, मध्याश्मयुगात दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रात चांगलीच प्रगती झाली. दुसरे वैशिष्ट्य, मानवाने कुत्रा, शेळी, मेंढी या प्राण्यांना पाळण्याची सुरुवात झाली. त्याचबरोबर मासेमारीची सुरुवात याच काळात झाली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्या. उत्तर, जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर मानव अजूनही भटक्या जीवन पद्धतीने राहिला असता. अन्नासाठी शिकार व फळे गोळा करण्यावरच त्याला अवलंबून राहावे लागले असते. शेतीमुळेच स्थिर वसाहती, गावे आणि शहरे निर्माण झाली. पुढचा प्रश्न, नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? उत्तर, नवाश्मयुगात शेती, पशुपालन, मातीची भांडी, धागे तयार करून विणकाम करणे आणि घरे बांधणे ही तंत्रज्ञान विकसित झाले. त्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर व स्थिर झाले. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उत्तर, नवीन घर घेताना पाणी, वीज, शाळा, दवाखाना, बाजारपेठ, वाहतुकीची सुविधा, सुरक्षित परिसर आणि स्वच्छ वातावरण या जीवनावश्यक बाबींचा विचार करेन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 2 प्राग ऐतिहासिक काळ या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघितला. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.